जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट संसदेमधून. लोकसभेतून एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे 6 खासदार ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून थेट केला होता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, हे मात्र आता पुरते अडकले असून सध्या महत्त्वाची बातमी येते संसदेमधून. तृणमूल काँग्रेसचे 20 आणि उद्धव ठाकरेंचे 6 खासदार अपात्रतेच्या उंबरठ्यावरती. सगळ्यात मोठी अपडेट सध्या ओम बिर्ला यांच्याकडून. दिल्लीतून भारतीय जनता पार्टीला नेमकं कोणतं राजकारण साधायचं आहे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात? BJP नेमकं असं समीकरण का बनतं आहे देशात? सविस्तरपणे अपडेट बघूया मित्रांनो. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपला मुळीच गरज नाही आहे. जर सध्या पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेंचे खासदार हे भाजपला सत्तेसाठी नको आहेत, तर भाजपला केंद्रामध्ये वेगवेगळे नवीन कायदे आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आहे. परंतु सत्ता वाचवायची असल्याकारणे आता एकनाथ शिंदेंची गरज उरली नसल्याने आता केंद्रात वेगवान हालचाली घडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेतली. भाजपामध्ये शरद पवारांचा पक्ष जाणार, NDA सोबत जाणार, या बातम्या आणि या बातम्याला दुजोरा मिळत असतानाच फडणवीस यांचा दिल्ली दौरा, दिल्लीमध्ये महत्त्वाच्या चर्चा आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये चर्चेवरती युद्धविराम. मित्रांनो, या सगळ्या बातम्या पाहता राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी जी 6 गद्दार बंडखोर खासदारांची जी अपात्रतेची कारवाई लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सोपवली आहे, आता तिचा निकाल आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रासाठी नक्कीच आल्हाददायक आणि आनंददायी असणार आहे. मित्रांनो, एखादा पक्ष सोडताना तुम्हाला त्या विधानमंडळाच्या किंवा लोकसभेच्या अध्यक्षांना कळवणं महत्त्वाचं असतं आहे. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तशा प्रकारची पूर्वपरवानगी एकनाथ शिंदेंच्या 6 खासदारांनी कधी घेतलीच नव्हती, असा निर्वाळा ओम बिर्ला यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. मग लेखीपत्र नेमकं कुणी दिलं? का लेखीपत्र लोकसभा अध्यक्षांमध्ये पोचलंच नाही, त्यामध्ये 6च्या 6 खासदारांचे सह्या आहेत का? हे प्रश्न अनुत्तरित असताना की आता ऐन टायमावरती लोकसभा अध्यक्षांकडे हे सगळं पोचवलं जाईल, इथपर्यंतचा हा प्रवास मात्र सगळ्यांना चकित करणारा ठरतो आहे. लोकसभा अध्यक्ष यांनी कोणाच्याही बाजूने न राहता ज्या प्रकारचा निकाल देशाला, संसदेला, कोर्टाला आकस्मित आहे किंवा पाहिजे आहे, तशा प्रकारचाच निकाल देणं खूप गरजेचं आहे. एखाद्या पक्षाच्या बाजूने निकाल देणं म्हणजे तो पक्षपातीपणा आहे. यासाठी ओम बिर्ला यांना उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी जाऊन त्यांना तशी माहिती दिली आहे, तशी सूचना दिल्या असून या संदर्भातील निकालासंदर्भात आपण लवकर महाराष्ट्राला कळवा, शिवसेना पक्षप्रमुखांना कळवा की आपण या 6 खासदारांना अपात्र कधी करताय आणि या 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये कधी पोटनिवडणुका लागत आहेत, अशी थेट विचारणा शिवसेनेच्या खासदारांनी ओम बिर्ला यांच्याकडे केल्याच्या नंतर मित्रांनो, तिथपासूनचा हा प्रवास सुरू होतो आहे. आणि हा प्रवास सुरू झाल्याच्या नंतर मात्र आत्ता आपण जर पाहायला गेलो तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे पावसाळी अधिवेशनाच्या अगोदरच या संदर्भातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज जी देशाला पाहिजे. तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार, उद्धव ठाकरेंचे 6 खासदार, ओम बिर्ला कायद्याच्या कचाट्यामध्ये राहून, सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून किंवा लोकसभेच्या अधीन राहून हा निकाल त्यांनी जर दिला तर तो निकाल दिल्यानंतर हे सगळेच्या सगळे खासदार अपात्र ठरतील, अशी माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे आता सगळं ओम बिर्ला यांच्या हातामध्ये आहे की हा निकाल नेमकं कोणाच्या बाजून द्यायचा, हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजून द्यायचा की हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने यायचा. तसं बघायला गेलं तर हा निकाल ठाकरेंच्या बाजूने येणं खूप उचित ठरेल. परंतु आता कायदा मोडला जातो आहे की नाही हे आगामी काळ ठरेल. मात्र महाराष्ट्र एक विचार करून आहे की हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने यावा, असं सध्या महाराष्ट्राला वाटतं आहे. परंतु सध्या पाहायला गेलं तर लोकसभेत भाजपचं स्पष्ट बहुमत आहे, एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागू शकतो. ही महत्त्वाची अपडेट सध्या येत आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं आहे? 6 खासदार अपात्र होतील याबद्दल आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये
ज्या प्रकारचं राजकारण चाललं आहे याला पूर्ण वीट आल्याची चर्चा रंगत आहे. प्रतिक्रिया द्या.